नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज भालेराव. तर आजच जी आहे आपली IBPS AFO ची एक्झाम झालेली आहे. सेकंड शिफ्टला माझा पेपर होता, तुमचाही अर्थात सेकंड शिफ्टला असेल तर त्याचा ॲनालिसिस जे आहे ते आपण शॉर्टमध्ये एक व्हिडिओ त्याच्याबद्दल आपण बनवला आहे. तर जसं मी सांगितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल स्ट्रॅटेजी सेशन मी लाईव्ह टेस्ट दिली होती, त्यात 2 RCचे सेट, डबल फिलर्स, वर्ड स्वॉप, सेम पॅटर्न जो आहे लास्ट इयरचा तो यावर्षी सुद्धा त्यांनी फॉलो केलेला आहे. तर आजच्या पेपरमध्ये आरसी जे होते ते कोणते कोणते होते? एक आरसी होता अँग्लोफोन, है ना. अँग्लो म्हणजे काय? इंग्लिश फोन साऊंड, ज्यांना इंग्लिश बोलता येतं चांगलं. तर आफ्रिकेमधले जे लोक आहेत ज्यांना इंग्लिश चांगलं बोलता येतं, तिथं BPO कॉल सेंटर्स आर ऑन द राईज, तिथं कॉल सेंटर वाढत आहेत, पण ते फिलिपिन्सच्या अजूनही मागे आहेत. याबद्दल हा आरसी नंबर 1 होता. आरसी नंबर 2 होता की बाबा आता आधी रेझ्युमे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवर बनवायचो, पण आता AI मध्ये जे आहे आपण आपले रेझ्युमे बनवतो, जॉब रेझ्युमे, है ना. तर ओव्हर डिपेंडन्स जो वाढलाय AI वर, इट इज अ बिग चॅलेंज. कारण कंपनीजला सॉर्ट आउट नाही करतात मग कोणाला नोकरी द्यायची आणि कोणाला नाही द्यायची, कारण सिमिलर दिसतात ते सगळ्यांचे जॉब रेझ्युमे. त्याबद्दल सेकंड जो आहे आरसी होतं. दोघं मिळून एक 20 मार्क्सचे हे क्वेश्चन्स होते. बरोबर, सिंपल क्वेश्चन्स होते, जास्त हार्डही नव्हते. आरसी मध्ये लगेच बघितल्यावर तुम्हाला आन्सर्सही मिळत होते. असे इनडायरेक्ट क्वेश्चन्स, इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन मला नाही वाटले की आहे, है ना. सेकंड त्याच्यामधले मिनिंग्स कोणते होते? सिनोनिम्स. एक होता वे, है ना, वे, त्याचा आन्सर होता मेथड, वन वे, वन मेथड. आणि कॉन्टॅक्ट पाहिजे तुमच्या कंपनीमध्ये, कनेक्शन पाहिजे कंपनीमध्ये, मग जॉब लवकर मिळतो. बरोबर, वे आणि कॉन्टॅक्ट असे 2 सिनोनिम्स तिकडे होते. पुढे सेकंड क्वेश्चन होते डबल फिलर्स. डबल फिलर्सचे 5-6 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. बरोबर. नंतर वर्ड स्वॉप, अतिशय सोपे वर्ड स्वॉपचे क्वेश्चन्स होते. जमले असतील तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल, त्याची आपण प्रॅक्टिसही युट्यूबवर घेतली होती. डबल फिलर्सची घेतली होती आणि वर्ड स्वॉपची घेतली होती, कारण दोघंही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते एसओ साठी. बरोबर. तिसरं होतं मॅच द कॉलम्स. जसं मी सांगितलं होतं मॅच द कॉलम्स मागच्या वर्षी आलं होतं, ते ह्या वर्षी येईल. पुढे स्पॉट द एरर्स होते, सोपे होते. 2 करेक्ट आणि 1 इनकरेक्ट वाला होतं. 2 याच्यात करेक्ट होतं, एका याच्यात इनकरेक्ट ओळखायचं होतं. नंतर पॅराजम्बल आलं होतं, जास्त हार्ड नाही. F पासून स्टार्ट होत होतं, F नंतर A, पुढचं सिक्वेन्स आता मला आठवत नाही, पण F आणि A असं काहीतरी होतं. केलं असेल तुम्ही, फर्स्ट जरी केलं असेल फक्त F, तरी तुम्हाला मार्क्स जे आहे ते मिळू शकतात. पुढे कनेक्टर्स बेस्ड क्वेश्चन होते, खूप सोपे होते. रिझन, रिझल्ट आणि कॉन्ट्रास्ट बेस्ड हे एकदम लेवल 1चे जे आहे कनेक्टर्सचे प्रश्न आले होते. आणि फ्रेज रिप्लेसमेंट, जसं मी सांगितलं होतं की ट्रेंडच आहे आता फ्रेज रिप्लेसमेंटचे प्रश्न विचारले जातात. त्यात इन, इंटरेस्टेड इन, प्रिपोजिशन बेस्ड जे होते हे फ्रेज रिप्लेसमेंट आपल्याला बघायला मिळाले आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला एक्झाम जी आहे ती सोपी गेली असेल, पेपर सोपा गेला असेल. आय एम शुअर की तुम्हाला चांगले मार्क्स यावेळेस मिळणार आहेत. एक्सपेक्टेड कट ऑफ वगैरे एसओचा आपण नाहीच सांगत, कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांचा कट ऑफ नेहमी जो आहे तो हे होत असतो, अनइव्हन असतो. म्हणून प्रिडिक्ट नकोच करायला. एक्झाम मध्ये जर चांगले अटेम्प्ट केले आहेत तर तुम्ही मेन्सची तयारी अवश्य सुरू करायला पाहिजे. थँक्यू सो मच.